गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मागच्या लेक्चरला आपण प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्सला सुरुवात केलेली होती. त्याच्यातली एक मेथड आपण काल बघितली. त्याच्या पुढच्या मेथड ज्या आहेत त्या आपल्याला आज या ठिकाणी बघायच्या आहेत. बघा, प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्समध्ये आहे preparation of aldehydes and ketones. यातली फर्स्ट मेथड जी आपण काल कंप्लीट केली ती तुमची ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स. त्याच्यात आपण असं म्हटलं, when alcohols undergoes oxidation then it gives aldehydes and ketones. When primary alcohols undergoes oxidation it gives aldehyde. When secondary alcohol undergoes oxidation it gives ketones. Tertiary alcohols are difficult to oxidize. At the same time the oxidation is carried out by using the oxidizing agent like as acidified K2CI2O7 or acidic or alkaline KMnO4 or dilute HNO3, chromic acid H2CrO4, then CrO3, mild oxidizing agents like as PDC and PCC can also be utilized as per the requirement. त्या मेथडनुसार आपण बाय ऑक्सिडेशन ऑफ युअर अल्कोहोल्स आपण अल्डिहाइड्स आणि कीटोन्स तयार केले. आज आपल्याला सेकंड मेथड किंवा त्याच्या पुढच्या मेथड्स बघायच्या आहेत. नाउ कन्सिडर द सेकंड मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ युअर अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. दॅट वन इज युअर फ्रॉम unsaturated hydrocarbons. Unsaturated hydrocarbons means those contains carbon to carbon multiple bond असेल तर एक तर तो डबल बॉन्ड असेल किंवा ट्रिपल बॉन्ड असेल. बट डबल बॉन्डेड कंपाउंड्सला काय म्हणतो आपण? डबल बॉन्डेड कंपाउंड्स आर कॉल्ड ॲज अल्केन्स अँड ट्रिपल बॉन्डेड कंपाउंड्स आर कॉल्ड ॲज दी अल्काइन्स. म्हणजे थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स म्हणजेच अल्किन्स आणि अल्काइन्स या दोघं कंपाऊंडचा यूज करून आपल्याला अल्डिहाइड्स आणि कीटोन्स प्रिपेअर करायचे आहेत. ओके, व्हेरी सिंपल. नाव कन्सिडर यातला पहिला पार्ट बघू आपण. ए पार्ट फ्रॉम अल्किन्स. मला ह्या मेथडमध्ये अल्किन्स आणि अल्काइन्स यूज करायचे. त्यातलं ए पार्ट बघणार आपण. फ्रॉम अल्किन्स. फ्रॉम अल्किन्स बाय व्हेरी इम्पॉर्टंट ozonolysis. What is the meaning of ozonolysis? Simply the name suggests. त्याच्या नावातच त्याचा अर्थ देऊन टाकला. Ozonolysis. Lysis means breaking. Means breaking of the compound by addition of ozone is called as the ozonolysis. मग कोणाचं ओझोनोलिसिस करायचं आपल्याला? कुठला कंपाऊंड आपल्याला ब्रेक करायचं ओझोन ऍड करून? तर या ठिकाणी दिलाय अल्किन्स. डबल बॉन्डेड कंपाऊंड्स मध्ये जेव्हा तुम्ही ओझोन ऍड करतात तेव्हा तो कंपाऊंड ब्रेक होईल अँड इट गिव्स युअर अल्डिहाइड्स ऑर कीटोन्स ऑर बोथ. दोघांचं मिक्सचर सुद्धा तुम्हाला मिळू शकतं. व्हेन अल्किन्स अंडरगोज ओझोनोलिसिस इट गिव्स अल्डिहाइड्स or ketones or the mixture of both, that is aldehyde and ketone. How it is possible? How alkenes are converted into the aldehydes and ketones? Now consider the example. Suppose here the alkene given is, समजा तुम्हाला alkene दिलेला आहे. Very first member of the alkene family, that is CH2 double bond CH2. This one is your ethylene. Ethylene त्याचं कॉमन नेम आहे. अकॉर्डिंग टू IUPAC याला आपण इथिन म्हणतो. ह्या इथिलीन मध्ये आपल्याला ओझोनोलिसिस करायचं आहे. ओझोन O3 तुम्हाला ऍड करावं लागेल. ऍडिशन ऑफ ओझोन टेक्स प्लेस इन द प्रेझेन्स ऑफ either CCl4 or
you can utilize chloroform CHCl3. ओझोन कशा पद्धतीने आढळेल? ड्युरिंग द ॲडिशन ऑफ ओझोन. लक्षात ठेवा, व्हेरी इम्पॉर्टंट. जेव्हा एखाद्या अनसॅच्युरेटेड कंपाऊंड मध्ये, जसं या ठिकाणी आपण अल्किन घेतला आहे, याच्यामध्ये जेव्हा तुम्ही ओझोन ऍड करणार, बोथ दी बॉन्ड्स, डबल बॉन्ड मधले जे दोघं कार्बन कार्बन बॉन्ड आहेत, बोथ द बॉन्ड्स अंडरगो द फिजन. दोघं बॉन्ड ब्रेक होतील. समजा या ठिकाणी दोघं बॉन्ड जर ब्रेक झाले, बघा तुमचा CH2 आहे, बघा दोघं बॉन्ड ब्रेक झाले, इकडे CH2, इकडे पण CH2, बघा दोघं CH2 या ठिकाणी लिहिलंय. हा ओझोन कशा पद्धतीने त्या ठिकाणी ऍड होईल? Ozone is added in this way. Consider the addition of ozone, which is very important. One of the oxygen from O3 ozone is added here. एक ऑक्सिजन जो है तो दोघं कार्बनची इक्विव्हॅलेन्सी सॅटिस्फाय करेल. सेकंड ऑक्सिजन फ्रॉम ओझोन इज ऍडेड हियर. ऑक्सिजन इथं ऍड होईल दुसरा ओझोन मधला. थर्ड ऑक्सिजन इज ऍडेड हियर. बघा ओझोन मधले तिघं जे ऑक्सिजन आहेत ते या ठिकाणी ऍड झालेत. ओके, मग आता बघा ऑक्सिजनची व्हॅलेन्सी 2 आहे, इथं मात्र एकच सॅटिस्फाईड झाली आहे. याची पण एक व्हॅलेन्सी बाकी, याची पण एक व्हॅलेन्सी बाकी आहे. देयरफॉर देयर इज अ फॉर्मेशन ऑफ ऑक्सिजन ऑक्सिजन बॉन्ड टेक्स प्लेस. हा जो कंपाऊंड तयार झाला, दिस कंपाऊंड इज अनस्टेबल कंपाऊंड व्हिच इज नोन ॲज अल्किन ओझोनाइड. हा अनस्टेबल कंपाऊंड आहे, अल्किन ओझोनाइड. इथिलीन ओझोनाइड तो कंपाऊंड तयार झाला. मग हा जो इथिलीन ओझोनाइड आहे, नाव दिस इथिलीन ओझोनाइड इज ट्रिएटेड विथ, ह्या इथिलीन ओझोनाइडला आपण ट्रिएट करतो इन द बाय झिंक डस्ट अँड वॉटर. झिंक डस्ट आणि वॉटर यूज करून त्याला आपण ट्रीट करतो. सेम रिएक्शन आपण 11वीला असताना आपण बघितलेली आहे. When this ozonide is now treated with zinc dust and water, what happens? Here the breaking of this ozonide takes place. हा जो ओझोनाइड आहे हा ब्रेक होतो. मित्रांनो कशा पद्धतीने ब्रेक होतो, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. लक्षात ठेवायचं. बघा इथून तो ब्रेक होईल, इकडनं पण हा ब्रेक होईल. हे दोघं पार्ट या ठिकाणी सेपरेट होईल, मध्ये हा ऑक्सिजन शिल्लक राहणार आहे तुमचा. बघा तो सेपरेट होणारे पार्ट जे आहेत ते काय ते लक्षात ठेवा. बघा सेपरेटेड पार्ट जो आहे तो काय तयार झाला आहे? कार्बन, त्याला हे 2 हायड्रोजन, इथून इकडे बघा कार्बनला 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन. बघा या ठिकाणी लिहितोय कार्बन, त्याला हे 2 हायड्रोजन आणि त्याच कार्बनला 1 ऑक्सिजन. आलं लक्षात? कार्बनची 4 व्हॅलेन्सी अपूर्ण आहे, 4 पैकी 3 पूर्ण आहे, 1 बाकी राहिली आहे. ऑक्सिजनची 2 व्हॅलेन्सी, त्याच्यापैकी 1 पूर्ण 1 बाकी राहिली आहे. म्हणून कार्बन आणि ऑक्सिजन त्यांच्या व्हॅलेन्सीज सॅटिस्फाय करण्यासाठी या ठिकाणी डबल बॉन्ड फॉर्म करतील. जसं या ठिकाणी इकडचा पार्ट जो आहे त्याच्यापासून हा कंपाऊंड तयार झाला. ह्या कंपाऊंडचं नाव तुम्हाला माहिती आहे, दिस वन इज युअर फॉर्मल्डिहाइड. It is also known as methanol according to the IUP system. ऑलरेडी आपण दोघं सिस्टमचं नॉमेनक्लेचर शिकलोय. बघा एक पार्ट जो आहे त्याच्यापासून फॉर्मल्डिहाइड तयार झाला. दुसरा पार्ट काय बघा, ऑब्झर्व करा. जसा पहिला पार्ट आहे सेम टू सेम तुम्हाला दुसरा पार्ट पण दिसतोय. कार्बनला 2 हायड्रोजन 1 ऑक्सिजन. याच्यात दुसरा मॉलिक्यूल सुद्धा जो तयार होणार आहे तो सुद्धा फॉर्मल्डिहाइडचाच असेल. लक्षात ठेवा, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. काही वेळेस दोघं जे पार्ट असतात ते वेगवेगळे असतात, म्हणून वेगळ्या प्रकारचे अल्डिहाइड्स किंवा एक अल्डिहाइड एक कीटोन्स पण तयार होऊ शकतो. सुरुवातीला तुम्हाला म्हटलं मी, इथं तुम्हाला एक तर अल्डिहाइड मिळतील किंवा कीटोन मिळतील किंवा दोघांचं मिक्सचर तुम्हाला मिळेल. तर या ठिकाणी आता दोघं फॉर्मल्डिहाइडचे मॉलिक्यूल तुम्हाला मिळेल. काय शिल्लक राहिला आहे याच्यातला हा जो H2 आहे, H2 आणि हा ऑक्सिजन, देयर इज अ फॉर्मेशन ऑफ H2O2 टेक्स प्लेस. कुठला कंपाऊंड तयार झाला? H2O2. H2O2 काय तुम्हाला माहिती आहे? H2O2 इज अ ऑक्सिडायझिंग एजंट. हा जो H2O2 हा काय ऑक्सिडायझिंग एजंट आहे. बघा मित्रांनो, ह्या रिॲक्शन मध्ये झिंक डस्ट आपण युटिलाइज केलाय. मग आपल्याला वाटेल की झिंक डस्टचा नेमका रोल काय? या ठिकाणी जो H2O2 तयार झालाय तो आहे तुमचा ऑक्सिडायझिंग एजंट, आणि इकडे तयार झाला तुमचा जो तुम्हाला तयार करायचा आहे अल्डिहाइड किंवा कीटोन, इथं फॉर्मल्डिहाइड तयार झालाय. फॉर्मल्डिहाइडचं किंवा जो अल्डिहाइड कीटोन तयार होईल त्याचं ऑक्सिडेशन हा H2O2 करू शकतो.
आणि त्याचं जर ऑक्सिडेशन झालं अल्डिहाइडचं तर आपल्याला ऍसिड मिळेल. आपल्याला ऍक्च्युअल अल्डिहाइड तयार करायचं, आपल्याला ऍसिड नको आहे. मग याचं ऑक्सिडेशन प्रिव्हेंट करण्यासाठी, याचं ऑक्सिडेशन H2O करून टाकतो, ते प्रिव्हेंट करण्यासाठी हिअर झिंक डस्ट इज युटिलाइज्ड. मग झिंक डस्ट नेमकं काय करतो, कशा पद्धतीने H2O2 ऑक्सिडेशन जो करणार आहे ते प्रिव्हेंट करण्याचं काम झिंक डस्ट करतं. तर H2O2 ची ऍक्टिव्हिटी, ऑक्सिडायझिंग टेंडन्सी कॅन्सल करण्याचं काम, ऑक्सिडेशन रिॲक्शन कॅन्सल करण्याचं काम, याचं ऑक्सिडेशन प्रिव्हेंट करण्याचं काम हा H2O2 या ठिकाणी करेल. कशा पद्धतीने, when this H2O2, बघा या ठिकाणी रिॲक्शन मी लिहितोय, this H2O2 which is your oxidizing agent, तर हा झिंक काय करतो, त्या H2O2 सोबत रिॲक्ट होतो आणि ह्या H2O2 मधला ऑक्सिजन तो ऍब्स्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो. मग त्याने जर ऍब्स्ट्रॅक्ट केला ऑक्सिजन तर काय तयार होईल, ZnO, झिंक ऑक्साईड. आणि मग काय शिल्लक राहिलं रे, H2O. आता नुसतं H2O जर शिल्लक राहिला तर तो ऑक्सिडायझिंग म्हणून काम करणार नाही. म्हणून याची ऑक्सिडायझिंग टेंडन्सी, ऑक्सिडायझिंग नेचर, तर त्याच्यामुळे जे ऑक्सिडेशन होणार आहे ते प्रिव्हेंट करण्याचं काम झिंक डस्ट करतो, विच प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन एव्हरी ओझोनालिसिस रिॲक्शन. प्रत्येक ओझोनालिसिस रिॲक्शन तुम्हाला ही रिॲक्शन कॉमन बघायला मिळेल. प्रत्येक ओझोनालिसिस ही रिॲक्शन असणारच आहे. H2O2 reacts with zinc dust, it gives ZnO and H2O. Got it? तर ह्या पद्धतीने झालं तुमचं ऑक्सिडेशन ऑफ इथिलीन. आपण सॉरी ओझोनालिसिस ऑफ इथिलीन आपण केलं, तिथे तुम्हाला फॉर्मल्डिहाइड मिळाला. मग वेगळा जर तुम्हाला अल्किन दिलेला असेल तर कशा पद्धतीने त्याच्यापासून आपण अल्डिहाइड किंवा कीटोन तयार करू शकतो. नाव कन्सिडर द अनदर एक्झाम्पल ऑफ युअर अल्किन. सपोज हिअर द अल्किन गिवन इज, समजा तुम्हाला अल्किन दिलेला आहे. सेकंड एक्झाम्पल आपण बघतो अल्किनचं. नाव हिअर द अल्किन गिवन इज, सेकंड एक्झाम्पल अल्किनचं. फर्स्ट मेंबर घेतला आपण इथिलीन, सेकंड मेंबर घेणार आपण आता प्रोपीन. प्रोपीन कसा लिहिणार, 3 कार्बनचा अल्किन, CH3CH डबल बॉन्ड CH2. लक्षात, दिस वन इज युअर प्रोपीन और propylene. When this propane or propylene undergoes ozonalysis, O3 आपण ऍड करतोय in the presence of CCl4 or CHCl3, कुठलाही सॉल्व्हेंट आपण रेडिंगने वापरू शकतो. नाव हिअर हाऊ इट गेट ॲडेड. मला वाटलं मी की अल्किनचे दोघं जे बॉन्ड असतात ते ब्रेक होतात. बघा दोघं बॉन्ड ब्रेक करून आपल्याला कुठला पार्ट मिळेल, कुठला फ्रॅक्शन मिळेल, CH3CH. बघा दोघं बॉन्ड ब्रेक आहे. इकडे CH2 तुम्हाला मिळेल, CH2 डायरेक्ट CH2 लिहिलं तरी पण चालेल, हे समजण्यासाठी आपण सेपरेट लिहितोय. आणि इथं मात्र आता आपल्याला ओझोन O3 ऍड करायचं आहे, जसं आपण वरच्या रिॲक्शन मध्ये ऍड केला आहे. मग एक ऑक्सिजन जो आहे तो या दोघं कार्बनची इक्विव्हॅलेन्सी सॅटिस्फाय करेल. O3 मधला दुसरा ऑक्सिजन या ठिकाणी सॅटिस्फाय करेल. O3 मधला तिसरा ऑक्सिजन या ठिकाणी ती व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करेल. ऑक्सिजन ऑक्सिजन व्हॅलेन्सी नवीन बॉन्ड तयार होईल. हा प्रोपिलिन ओझोनाइड तुमचा तयार झाला. जसं या ठिकाणी म्हटलं आपण ओझोनाइड, तो तसाच हा ठिकाणी ओझोनाइड प्रोपिलिन पासून तयार केला म्हणून प्रोपिलिन ओझोनाइड. अगेन इट इज युअर अनस्टेबल कंपाऊंड. मग पुढच्या स्टेप मध्ये आपण इट इज क्रिएटेड विथ झिंक डस्ट अँड वॉटर. याला आपण पुढच्या याच्यामध्ये झिंक डस्ट आणि वॉटर सोबत त्याला ट्रीट करणार. हा ब्रेक होईल. ब्रेक कशा पद्धतीने होईल, वरच्या एक्झाम्पल मध्ये जसा ब्रेक केला तसं बघा. इथून हा पार्ट ब्रेक होईल, इथून हा पार्ट ब्रेक होईल. बघा आता या ठिकाणी कंपाऊंड्स काय तयार होत आहे, दोघं बाजूला वेगवेगळे फ्रॅक्शन्स तयार झाले. इथं दोघं बाजूला सारखेच होते, मग इथं 2 वेळेस तुम्हाला फॉर्मल्डिहाइड मिळाला. इथं काय मिळेल मित्रांनो, बघा एका बाजूला काय दिसतंय तुम्हाला, कार्बन आहे, त्याला हायड्रोजन पण आहे, त्याला CH3 पण आहे. बघा हा कार्बन, त्याला CH3 मिळाला, कार्बनला CH3, त्याच कार्बनला हायड्रोजन पण आहे, त्याच कार्बनला हायड्रोजन पण आहे, आणि त्याच कार्बनला हा ऑक्सिजन. इथून हा पार्ट ब्रेक झालाय. मग ह्याच कार्बनला ऑक्सिजन 3 व्हॅलेन्सी, याची 2 व्हॅलेन्सी पूर्ण करण्यासाठी इथे डबल बॉन्ड आहे. ओके, प्लस इकडचा जो पार्ट आहे
तर तुमचा कार्बनला 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन, म्हणजे इकडे जवळ बघितला आपण, म्हणजे कंपाऊंड काय मिळेल तुम्हाला HCH. कार्बनला 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन, परत या ठिकाणी डबल बॉन्ड तयार होईल, म्हणजे यू गॉट द मिक्सचर ऑफ. इथं आपल्याला मिक्सचर मिळालं 2 वेगवेगळ्या अल्डिहाइडचं मिक्सचर. इथं जसं हा फॉर्मल्डिहाइड तयार झाला, तर हा तोच फॉर्मल्डिहाइड तयार झाला, पण दुसरा जो अल्डिहाइड तयार झाला तो काय CH3C डबल बॉन्ड OH. मग CH3C डबल बॉन्ड हे 2 कार्बनचा अल्डिहाइड आहे. ह्या 2 कार्बनच्या अल्डिहाइडला आपण म्हणतो असेटाल्डिहाइड. अजून तिसरा बाय प्रोडक्ट काय मिळेल, जसं वरच्या रिएक्शन मध्ये आपल्याला मिळाला आहे H2O2. हिअर द प्रोडक्ट ऑब्टेन इज H2O2. इथे तुम्हाला H2O2 मिळणार आहे, पण ह्या H2O2 ची रिएक्शन स्टॉप करण्यासाठी, त्याची ऑक्सिडायझिंग टेंडन्सी प्रिव्हेंट करण्यासाठी, ऑक्सिडेशन प्रिव्हेंट करण्यासाठी आपण कसला यूज करतोय, झिंक डस्ट. मग तो झिंक परत H2O2 सोबत रिॲक्ट होईल. अशाच पद्धतीने तुम्हाला ती रिॲक्शन लिहायला लागेल. H2O2 प्लस झिंक ZNO प्लस H2O. तीच रिॲक्शन या ठिकाणी असेल. ती रिॲक्शन परत मी लिहित नाही. ओके, ती रिॲक्शन प्रत्येक ओझोनॅलिसिसची जी रिॲक्शन आहे त्याच्यामध्ये ती रिॲक्शन रिपीट होणारी आहे. बघा, आता दोघं एक्झाम्पल जर तुम्ही ऑब्झर्व केले तर तुमचं लक्षात येईल मित्रांनो की पहिल्या एक्झाम्पलमध्ये आपण इथिलीन घेतला आहे, तुम्हाला 2 मॉलिक्यूल फॉर्मल्डिहाइडचे मिळाले, 2 मॉलिक्यूल सारख्याच अल्डिहाइडचे मिळाले. दुसऱ्या रिॲक्शनचं जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला काय समजेल, काय लक्षात येईल, या ठिकाणी आपण अल्किन घेतलाय, तर एक अल्डिहाइड असेटाल्डिहाइड, दुसरा पण अल्डिहाइडच आहे पण तो वेगळा आहे फॉर्मल्डिहाइड. 2 अल्डिहाइड्सचं, 2 वेगवेगळ्या अल्डिहाइडचं मिक्सचर तुम्हाला मिळालं. पण इथं आपण प्रिपरेशन कसलं बघतोय, अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. मग आपल्याला कीटोन्स जर पाहिजे असतील तर कशा पद्धतीने आपण ह्या मेथडचा यूज करून कीटोन्स तयार करणार. नाउ कन्सिडर द व्हेरी इम्पॉर्टंट अनदर एक्झाम्पल. पुढच्या अल्किनचं एक्झाम्पल बघू आपण, ज्याच्यामध्ये तुम्हाला अल्डिहाइड जर मिळालंच कीटोन पण मिळू शकतो. तुम्ही कुठला अल्किन यूज केलाय त्याच्यावर ते डिपेंड असणार आहे. नाउ कन्सिडर द थर्ड एक्झाम्पल. तिसरं एक्झाम्पल बघू आपण याच्यामध्ये. आता बघा, व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित तुम्ही लिहून घेत चला आणि व्हिडिओ डबल बघा, हवं तर 3 वेळेस बघा, जेणेकरून आपल्याला कुठल्याच रिॲक्शन मध्ये, कुठल्याच टॉपिक मध्ये डाऊट असायला नको. बघा, आता वेगळा अल्किन घेऊन बघू आपण आणि मग त्याचं ओझोनॅलिसिस करून बघू काय फरक पडतो, कुठला अल्डिहाइड किंवा कुठला कीटोन आपल्याला या ठिकाणी मिळतोय. नाउ कन्सिडर अनदर एक्झाम्पल ऑफ युअर अल्किन. सपोज हिअर तिसरं एक्झाम्पल आपण बघतोय. सपोज हिअर द अल्किन गिवन इज CH3 डबल बॉन्ड CH. इथं डायरेक्ट CH लिहिला तरी पण चालेल, CH3. बघा, हा जो कंपाऊंड आहे 1 2 3 4 5 कार्बनचं अल्किन आहे, बरोबर आहे. बघा, या कंपाऊंडचं IUPAC नॉमेनक्लेचर कशा पद्धतीने करणार आहे, 4 कार्बनची चेन, दुसऱ्या कार्बनला मिथिल ग्रुप, दुसऱ्याच कार्बनला बघा 1 2 3 4, दुसऱ्या कार्बनला मिथिल, दुसऱ्या आणि तिसऱ्या कार्बनमध्ये डबल बॉन्ड. therefore the name of the compound is 2-methyl. 2-methyl, 4 कार्बन आहेत म्हणून ब्यूट, दुसऱ्या कार्बनला डबल बॉन्ड म्हणून 2 आणि इन, 2-methyl ब्यूट 2-इन. बघा, 2-methyl ब्यूट 2-इन जो आहे याचं आपल्याला आता ओझोनॅलिसिस करायचं आहे. ओझोन त्याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे. ओझोन ऍड केल्यानंतर तुम्हाला माहिती आहे आता की पहिल्या स्टेप मध्ये तुम्हाला काय मिळतो, ओझोनाइड जो अनस्टेबल असणार. याच्यामध्ये आपण ओझोन ऍड करू इन द प्रेझेन्स ऑफ CCl4. ओके, ओके, डबल बॉन्ड जो तो ब्रेक होईल. डबल बॉन्ड जर ब्रेक झाला तर CH3. ओके, बघा, हा डबल बॉन्ड ब्रेक झाला. मग इकडे काय शिल्लक राहील, CH3. ओझोन कसा ऍड होतो तुम्हाला माहिती आहे, ओझोन इज ऍडेड इन दिस वे. बघा, पहिला जो ऑक्सिजन आहे तो इथे ऍड होईल, सेकंड इज ऍडेड हिअर. आता तुमचं सहज लक्षात येत असेल या पद्धतीने हा
अनस्टेबल ओझोनाइड जो आहे तो या ठिकाणी तयार झाला. पुढच्या स्टेपमध्ये आपण काय करतो, हा जो अनस्टेबल ओझोनाइड आहे त्याला आपण झिंक डस्ट आणि वॉटर सोबत त्याला आपण ट्रीट करणार. हा ओझोनाइड जो अनस्टेबल तो ब्रेक होतो. कशा पद्धतीने ब्रेक होतो आपल्याला माहिती आहे. ब्रेकिंग ऑफ द बॉन्ड टेक्स प्लेस इन दिस वे. बघा इथून एवढा पार्ट सेपरेट होईल, अगेन इथून पुढचा पार्ट सेपरेट होईल. लक्षात येतोय. मग कंपाऊंड काय झालं मित्रांनो, बघा बघा या ठिकाणी आता ब्रेक झाल्यानंतर कंपाऊंड काय तयार होतोय. जो ब्रेक झालेला पार्ट तो लिहून टाकायचा ऍज इट इज. तुम्हाला लगेच लक्षात येईल कुठला कंपाऊंड तयार झाला. बघा CH3, त्याच्यानंतर हा कार्बन, त्याच कार्बनला परत CH3. लक्षात येतोय. बघा ह्याच कार्बनला काय ऑक्सिजन पण आहे. पण आता ऑक्सिजनची एक व्हॅलेन्सी बाकी आहे, कार्बनची पण एक व्हॅलेन्सी बाकी आहे. नेहमीप्रमाणे या ठिकाणी डबल बॉन्ड तयार होईल. CH3 C डबल बॉन्ड CH3. बघा कीटोन तयार झाला. ओके, डायमिथिल कीटोन. डायमिथिल कीटोनलाच काय म्हणतो आपण, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ॲसिटोन. प्लस दुसरा कंपाऊंड काय तयार होईल. बघा त्या ठिकाणी इकडच्या पार्टचा विचार करा. इकडच्या पार्टमध्ये काय बघा, कार्बनला CH3 हायड्रोजन आहे, खाली लिहितोय मी तो प्रोडक्ट प्लस. बघा CH3 अगोदर लिहिला मी, त्याच्यानंतर हा कार्बन, त्या कार्बनला परत हायड्रोजन आणि त्याच कार्बनला परत ऑक्सिजन. परत ऑक्सिजन आणि कार्बन मध्ये डबल बॉन्ड असेल. वर तयार झाला तुमचा कीटोन, दॅट इज असिटोन. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये दुसरा जो कंपाऊंड तयार झाला तो झाला तुमचा अल्डिहाइड, which is known as acetaldehyde. प्लस काय तयार होईल बघा, ऑक्सिजन आणि हा वॉटर, there is a formation of H2O2. याची रिएक्शन कोण प्रिव्हेंट करणार, आता सहज तुम्ही सांगणार. H2O2 ची रिएक्शन प्रिव्हेंट करण्यासाठी आपण या ठिकाणी काय यूज केलाय, झिंक डस्ट यूज केलाय. तर ह्या पद्धतीने ह्या मेथडमध्ये ओझोनालिसिस जे आपण केलं अल्किन्स, बाय ओझोनालिसिस ऑफ अल्किन्स यू कॅन प्रिपेअर अल्डिहाइड्स और कीटोन्स और द मिक्सचर ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन. एक तुम्हाला दोघं अल्डिहाइड मिळतील, दोघं कीटोन पण मिळू शकतात किंवा दोघांचं मिक्सचर पण तुम्हाला मिळू शकतं. तर सेकंड मेथड जी आहे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स, त्यातला ए पार्ट या ठिकाणी तुमचा कंप्लीट झाला. अल्किन्स ओझोनालिसिस आपण या ठिकाणी केलाय. ओके, आता आपण असं म्हटलं होतं की अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स मध्ये दोन एक्झाम्पल आपण घेतले. एक म्हणजे अल्किन ची रिएक्शन आपण कंप्लीट केली, त्याचं ओझोनालिसिस आपल्याला करायचं होतं. दुसरा जो पार्ट आहे, दुसरं जे एक्झाम्पल आहे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्सचं, ते काय तुमचं अल्काइन्स. म्हणजे अल्काइन्स काय केल्यावर आपल्याला अल्डिहाइड्स आणि कीटोन्स मिळतील. अगेन इट इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रिएक्शन. नाव कन्सिडर द बी पार्ट फ्रॉम दिस रिएक्शन. या सेकंड रिएक्शन मधला बी पार्टचा आपण आता विचार करू. बी पार्ट आहे याच्यातला, जसं आपण अल्किन्स काय केलं, ओझोनालिसिस म्हणजे ऍडिशन ऑफ ओझोन आपण केलेलं आहे, बरोबर आहे. तर हा जो बी पार्ट आहे, ह्या बी पार्ट मध्ये आपल्याला काय करायचं बघा, फ्रॉम अल्किन्सच्या ऐवजी काय वापरायचं आपल्याला, अल्काइन्स. अल्काइन्स पासून आपल्याला अल्डिहाइड्स कीटोन्स तयार करायचे आहेत. अल्किन्सचं आपण ओझोनालिसिस केलं, पण अल्काइन्स आपल्याला ओझोनालिसिस नाही करायचं. तर अल्काइन्स आपल्याला काय करायचं आहे, बाय हायड्रेशन ऑफ अल्काइन्स, फ्रॉम अल्काइन्स बाय हायड्रेशन. जे अल्काइन्स हे जे कंपाऊंड्स आहेत, ह्या कंपाऊंड्स अल्काइन्स हे ट्रिपल बॉन्डेड कंपाऊंड्स, या कंपाऊंड्स जर आपण हायड्रेशन केलं, then there is a formation of your aldehyde or ketone takes place. Hydration म्हणजे काय, you know that hydration means addition of water molecule. Dehydration removal of water molecule. बघा dehydration होता है. Okay, dehydration means removal of water molecule. Hydration means addition of water molecule. Dehydrogenation removal of hydrogen. Hydrogenation addition of hydrogen. Okay, डिकार्बोक्सिलेशन रिमूव्हल ऑफ CO2 मॉलिक्यूल. ठीक आहे. बघा त्या ठिकाणी आपण अल्काइन्स ट्रिपल बॉन्डेड कंपाऊंड्स, त्याच्यामध्ये आपल्याला काय ऍड करायचं आहे, वॉटर ऍड करायचं आहे, जेणेकरून आपल्याला काय मिळालं पाहिजे, अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. then how water is added to the alkynes and how it is converted into aldehyde and ketone. Now consider the example, a triple bonded compound alkynes.
The very well-known example for alkyne is very first member is your H C triple bond CH. What is the name of this compound? Very first member of the alkyne. This is your acetylene or ethyne. हा जो कंपाउंड आहे हा आहे तुमचा acetylene और इथाइन. ओके, ह्या इथाइन मध्ये आपल्याला हायड्रेशन करायचं आहे, वॉटर ऍड करायचं आहे. वॉटर सहज ऍड होत नाही. वॉटरला आपण सांगितलं ऍड होऊन जा, लगेच होईल का ते? इट इज नॉट पॉसिबल. मग या ठिकाणी आपण ऍडिशन टेक्स प्लेस in the presence of 40% H2SO4 and 1% HgSO4. H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड 40% हे डायल्यूट घेतलं आपण ते, आणि 1% HgSO4 मर्क्युरिक सल्फेट. मर्क्युरस सल्फेट पण असतो, हा पण इथं काय घेतलं आपण? मर्क्युरिक सल्फेट. वॉटर कशा पद्धतीने ऍड बघा, व्हेरी सिंपल. आता हायड्रोजन जो आहे इट इज ऍडेड टू वन ऑफ द कार्बन आयटम. OH जो आहे इट इज ऍडेड टू अनदर कार्बन आयटम, अँड दिस ट्रिपल बॉन्ड गेट कन्वर्टेड इनटू दी डबल बॉन्ड. ट्रिपल बॉन्डचं कन्वर्शन डबल बॉन्ड मध्ये होईल. डबल बॉन्ड मध्ये कन्वर्शन झाल्यानंतर कंपाऊंड कशा पद्धतीने मिळेल तुम्हाला? ओके, पहिल्या कार्बन मध्ये काय ऍड होतं रे? हायड्रोजन. ऑलरेडी हा CH आहे, अजून एक हायड्रोजन ऍड झाला म्हणजे तो काय होऊन जाईल? It becomes CH2. CH चं कन्वर्शन CH2. ट्रिपल बॉन्डचं कन्वर्शन डबल बॉन्ड मध्ये झालं. इकडे पण हा CH आहे बघा, CH. आता ह्या कार्बनला काय ऍड होतंय? OH. या कार्बनला OH ऍड झाला. This compound is called as vinyl alcohol. काय नाव आहे कंपाऊंडचं? This compound is your vinyl alcohol, which is your unstable compound. As it is unstable compound, हा जो compound हा unstable है, therefore it undergoes हा unstable आहे म्हणून आपल्याला हा rearrangement दाखवतो. कशा पद्धतीने rearrangement होतं बघा, लक्ष द्या व्यवस्थित. This compound shows the rearrangement reaction. कशा पद्धतीने rearrange होईल लक्ष द्या व्यवस्थित, very important. This hydrogen from the OH group, हा जो OH group मधला हायड्रोजन आहे, it shifts to this carbon. हायड्रोजन ह्या कार्बनला शिफ्ट होईल, and this double bond is shifted here. Double bond between कार्बन अँड ऑक्सिजन. बघा आता हायड्रोजन जर इकडे आला, इकडे लक्ष द्या, तो प्रोडक्ट मी लिहितोय खाली. समजा हायड्रोजन जर इकडच्या बाजूला आला, ह्या CH2 ला जर हायड्रोजन ऍड झाला तर त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये झालं माझा? व्हेरी सिंपल, CH3 मध्ये झालं. ओके, डबल बॉन्ड तिकडे शिफ्ट होऊन गेला, म्हणजे डबल बॉन्डचं कन्व्हर्शन सिंगल बॉन्ड मध्ये झालं. इकडे बघा ऑलरेडी तुमचं CH आहेच, याच्यातला OH मधला हायड्रोजन इकडे आलाय, म्हणजे इकडे फक्त एक ऑक्सिजन शिल्लक राहिला आहे, आणि हा डबल बॉन्ड इकडे शिफ्ट झालाय, म्हणजे कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड झाला. बघा कुठला कंपाऊंड झाला मग? CH3C डबल बॉन्ड वर H. व्हॉट इज द नेम ऑफ दिस कंपाऊंड? दिस इज युअर acetaldehyde. मग ही जी रिअरेंजमेंट रिएक्शन आहे, दिस रिअरेंजमेंट रिएक्शन हॅव्हिंग अ स्पेशल नेम, अँड दॅट वन इज कॉल्ड ॲज, आपण बघितलेलं आहे, दिस रिएक्शन इज कॉल्ड द टॉटॉमेरिझम. काय म्हणतो आपण याला? टॉटॉमेरिझम. हा जो कंपाऊंड आपण बघितला बघा, व्हिनिल अल्कोहोल, लक्ष द्यावे असेल. टॉटॉमेरिझमची डेफिनेशन काय? हा जो आपण व्हिनिल अल्कोहोल बघितलेला आहे, ह्या कंपाऊंडला डबल बॉन्डेड तो कंपाऊंड आहे. डबल बॉन्डेड कंपाऊंड म्हणजे तुमचा अल्किन असतो बघा. डबल बॉन्डेड कंपाऊंड इज युअर अल्किन. अल्किन नावाचा शेवट कशाने तुम्हाला माहिती आहे? कशाने होतो? ENE. जसं अल्केन ENE, अल्किन ENE, अल्काइन YNE. तसा बघा अल्किन आहे मग ENE.
डबल बॉन्डेड कंपाऊंड म्हणून आपण तो अल्किन आहे म्हणून त्याला एने लिहिलं. तो नुसता अल्किन नाही तर OH असणारा कंपाऊंड. OH म्हणजे काय? अल्कोहोल. मग ह्या कंपाऊंडला म्हणतो आपण बघा तो अल्किन डबल बॉन्डेड म्हणून एने आणि अल्कोहोल आहे म्हणून शेवटचे ई रिप्लेस बाय OL. हा जो व्हिनिल अल्कोहोल कंपाऊंड आहे याला म्हणतो आपण इनॉल कंपाऊंड. इन मीन्स डबल बॉन्ड, OL मीन्स अल्कोहोल. तर डबल बॉन्ड आणि अल्कोहोल असणारा कंपाऊंड हा इनॉल कंपाऊंड. मग ह्या इनॉल कंपाऊंडचं कन्व्हर्शन जेव्हा तो रिअरेंज होईल त्यावेळेस त्याचं कन्व्हर्शन एक तर अल्डिहाइड मध्ये होईल किंवा कीटोन मध्ये होईल. तर एक जनरल टर्म आहे, समजा त्याचं कन्व्हर्शन जर कीटो मध्ये झालं, इनॉलचं कन्व्हर्शन कीटो मध्ये, कीटोचं कन्व्हर्शन इनॉल मध्ये, म्हणून ह्या रिअरेंजमेंटला म्हणतो आपण कीटो इनॉल रिअरेंजमेंट. कीटो हा जनरल वर्ड वापरलाय, तो कीटोनसाठी असेल किंवा अल्डिहाइडसाठी असेल. कीटो इनॉल रिअरेंजमेंट, इनॉलचं कन्व्हर्शन अल्डिहाइड मध्ये असेल की इनॉलचं कन्व्हर्शन कीटोन मध्ये असेल, तर ही जी रिअरेंजमेंट रिएक्शन आहे, दिस कीटो इनॉल रिअरेंजमेंट इज कॉल्ड ॲज दी टॉटॉमेरिझम. त्याला आपण काय म्हणणार? टॉटॉमेरिझम. लक्षात आलं? आता ह्या रिएक्शन मध्ये आपल्याला जो अल्डिहाइड मिळालेला आहे तो तुमचा असेटाल्डिहाइड. ॲसेटिल हे फर्स्ट एक्झाम्पल आहे. इथं जर आपल्याला त्या मागच्या रिॲक्शन मध्ये जर आपण विचार केला की आपल्याला फॉर्मल्डिहाइड तयार करायचं आहे, आपण तयार करू शकलो होतो, बरोबर आहे. तसं ह्या रिॲक्शन मध्ये तुम्हाला वाटलं की आपल्याला फॉर्मल्डिहाइड तयार करायचं आहे, दिस मेथड इज नॉट सुटेबल फॉर द प्रिपरेशन ऑफ फॉर्मल्डिहाइड. सुटेबल म्हणण्यापेक्षा दिस मेथड डज नॉट गिव्स द फॉर्मल्डिहाइड. ह्या मेथडने आपण फॉर्मल्डिहाइड तयार करू शकत नाही. दिस इज द ड्रॉबॅक ऑफ दिस मेथड. असं का? तर फॉर्मल्डिहाइड मध्ये एक कार्बन आहे आणि इथं आपण कमीत कमी अनसॅच्युरेट कंपाऊंड म्हटला तर तो डबल किंवा ट्रिपल बॉन्ड, इथं आपण ट्रिपल बॉन्ड घेतोय. डबल बॉन्डेड कंपाऊंड पासून तरी करू शकतो आपण. इथं बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर एक कार्बनचा कंपाऊंड तुम्हाला मिळणार, इथं तसं होत नाही. ट्रिपल बॉन्ड पैकी 2 बॉन्ड ब्रेक होत आहे, एक शिल्लक राहणार, शेवटी एक शिल्लक राहतोय बघा. तर या ठिकाणी फॉर्मल्डिहाइड which is the first member of your aldehyde cannot be prepared by using this method. ओके, याच्यातलं सेकंड एक्झाम्पल आपण घेऊ. सपोज हियर the alkyne given is CH3C triple bond CH. This compound is known as प्रोपाइन किंवा याला आपण मिथिल ॲसिटिलीन पण म्हणतो. मग याच्यामध्ये जर आपण वॉटर मॉलिक्यूल ऍड केला HOH, जसं मागच्या जर आपण म्हटलं हायड्रोजन ह्या कार्बनला ऍड केला, OH इकडे ऍड केला, इन द प्रेझेन्स ऑफ 40% H2SO4 and 1% HgSO4. मागच्या सहज आपण ऍड करून टाकलं, इथं मात्र आपल्याला सहज ऍड करता येणार नाही. त्याचं कारण तुम्हाला माहिती आहे, बिकॉज दिस कंपाऊंड हा जो अल्काइन तुम्हाला दिलाय इट इज अनसिमेट्रिकल अल्काइन. मग अनसिमेट्रिकल अल्किन असेल किंवा अल्काइन असेल त्याच्यामध्ये जर आपल्याला अनसिमेट्रिकल रिएजंट ऍड करायचं असेल तर आपण कुठला रूल वापरतो तुम्हाला माहिती आहे, यू हॅव टू यूज मार्कोनिकोज रूल. इथं जी ऍडिशन रिॲक्शन आपल्याला बघायची आहे, वॉटर जो ऍड करायचा आहे तो अकॉर्डिंग टू मार्कोनिकोव्स रूल ऍड होणार आहे. ओके, देयरफॉर हियर हाऊ वॉटर इज ॲडेड टू अल्काइन प्रोपाइन अकॉर्डिंग टू मार्कोनिकोव्स रूल. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मार्कोनिकोव्स रूल काय, when an unsymmetrical reagent means this one is added to the unsymmetrical alkyne means your propine. बघा unsymmetrical reagent आहे H plus OH minus ion. When an unsymmetrical reagent like as water is added to the unsymmetrical alkyne like as propine, then the negative part of the reagent म्हणजे हा OH is added to the carbon atom which carries लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. कुठे ऍड होईल तो, अशा कार्बनकडे ऍड होईल ज्याच्याकडे कमी हायड्रोजन ॲटम आहे. मग असं जर झालं, अशी जर ऍडिशन झाली तर तुम्हाला हा जो इनॉल कंपाऊंड अनस्टेबल कंपाऊंड मिळणार आहे तो काय मिळेल बघा. व्हेरी सिंपल, लक्ष द्या व्यवस्थित. कशामध्ये इनॉल कंपाऊंड तुम्हाला मिळेल बघा, CH3 जसं तसं घेतलं आपण. ह्या कार्बन मध्ये OH ऍड होतोय, या कार्बनला OH आपण ऍड केला
ट्रिपल बॉन्डचं कन्व्हर्शन डबल बॉन्ड मध्ये झालं. हा तुमचा CH, त्याच्यामध्ये हा एक हायड्रोजन ऍड झाला म्हणजे CH चं कन्व्हर्शन झालं CH2 मध्ये. बघा परत हा तुम्हाला अनस्टेबल इनॉल कंपाऊंड मिळाला. परत त्याला इनॉल का म्हटलं असेल तर आपण, डबल बॉन्ड आहे म्हणून इन आणि OH आहे म्हणून ऑल, इनॉल कंपाऊंड. मग याचं कन्व्हर्शन आपल्याला अल्डिहाइड किंवा कीटोन मध्ये करायचं आहे. कशाने करणार? सिम्पली अगेन रिअरेंजमेंट टेक्स प्लेस. त्या रिअरेंजमेंटला म्हणणार तुम्ही टॉटॉमेरिझम. बघा त्याचं कन्व्हर्शन रिअरेंजमेंटने टॉटॉमेरिझमने कोणत्या कंपाऊंड मध्ये होईल लक्ष द्या व्यवस्थित. बघा व्हेन रिअरेंजमेंट टेक्स प्लेस व्हॉट हॅपन्स, वी नो दॅट दिस हायड्रोजन ॲटम, हा जो हायड्रोजन आहे हा ह्या कार्बनला शिफ्ट होईल. म्हणजे जो CH2 मधला कार्बन आहे त्याच्याकडे जर हायड्रोजन शिफ्ट झाला तर तो CH3 होऊन जाईल. आणि हा जो डबल बॉन्ड आहे कार्बन कार्बन मधला, इट शिफ्ट बिटवीन कार्बन अँड ऑक्सिजन. बघा इकडे डबल बॉन्ड शिफ्ट झाला, हायड्रोजन तिकडे शिफ्ट झाला, मग कंपाऊंड काय मिळतोय? बघा CH3 ॲज इट इज, याच्यात काही बदल नाही आहे. ह्या कार्बनला ऑक्सिजनला जो OH अटॅच होतो, ऑक्सिजनला जो हायड्रोजन अटॅच होतो तो शिफ्ट झाला म्हणजे फक्त ऑक्सिजन शिल्लक राहिलाय. डबल बॉन्ड इकडे शिफ्ट झाला म्हणजे हा इथे डबल बॉन्ड झाला. बघा या डबल बॉन्डचा कन्व्हर्शन शिफ्टिंग मुळे सिंगल बॉन्ड मध्ये झालाय. या CH2 मध्ये हायड्रोजन आलाय म्हणजे तो CH3 झाला. कुठला कंपाऊंड झाला? इट गिव्स द कीटोन. आता हे झालं तुमचं कीटोइनॉल रिअरेंजमेंट, दॅट इज अ टॉटॉमेरिझम, डायमिथिल कीटोन और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ॲसिटोन. तर बघा ही सेकंड मेथड आपण या ठिकाणी बघितली फॉर द प्रिपरेशन ऑफ युअर अल्डिहाइड्स अँड कीटोन्स फ्रॉम दी अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. मग याच्यामध्ये आपण दोन अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स वापरले. एक वापरलं तुम्ही अल्कीन ज्याचं तुम्ही ओझोनॅलिसिस केलं आणि दुसरा वापरला तुम्ही अल्काइन ज्याचं आपण हायड्रेशन केलं. लक्षात आलं? दोघं रिॲक्शन्स खूप इम्पॉर्टंट आहेत ॲज फार ॲज युअर एक्झामिनेशन इज कन्सर्न. कुठल्याही प्रकारची एक्झामिनेशन असेल, बोर्ड एक्झाम असेल किंवा CET JEE किंवा नीट एक्झाम असेल, ह्या रिॲक्शन्सवर शक्यतो तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात. बघा आता दोन मेथड्स अल्डिहाइड आणि कीटोन्स प्रिपरेशनच्या आपण कंप्लीट केल्या. पहिल्या मेथडमध्ये आपण ऑक्सिडेशन केलं होतं अल्कोहोल्सचं. दुसऱ्या मेथडमध्ये आपण अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स वापरले, त्याच्यात आपण ओझोनॅलिसिस केलं आणि हायड्रेशन केलं. अशा जवळपास 7 वेगळ्या रिॲक्शन जे आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत. उद्याला परत तिसरी मेथड असेल. उद्या शक्यतो आपण 2 किंवा 3 मेथड घेण्याचा प्रयत्न करणार. 2-3 मेथड आपण उद्याला घेऊ. तर असे 7 मेथड तुम्हाला या ठिकाणी अल्डिहाइड्स आणि कीटोन्स प्रिपरेशनच्या कंप्लीट करायचे आहेत मित्रांनो. तर या ठिकाणी आज आपण थांबणार. व्हिडिओ व्यवस्थित बघा, लिहून घेत चला. व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण दररोज तुम्हाला मी या ठिकाणी अशाच पद्धतीने चांगले व्हिडिओज बनवून पाठवणार आहे. तुमचं प्रिपरेशन चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे हाच एक उद्देश यामागचा आहे. म्हणून मित्रांनो दररोज व्यवस्थित व्हिडिओ बघा, चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला तुमच्या मित्रांना, जे काही तुमचे मित्र असतील त्यांनासुद्धा ही लिंक शेअर करा, त्यांनासुद्धा ह्या गोष्टींचा फायदा झाला पाहिजे. नोट्स तुम्हाला मी PDF फॉर्मॅटमध्ये पाठवतोय. या टॉपिकच्या आपण पाठवणार, तर व्यवस्थित तुम्ही लिहून घ्यायचं. चला या ठिकाणी आपण थांबणार. बाय. उद्याला आपण या ठिकाणी परत भेटू विथ सेम टॉपिक, दॅट इज प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. ओके बाय.